नमस्कार मित्रांनो. सकाळच्या वारीत 11 निघणार 9 वाजता. झाले लेट. म्हणला काढू आपण ते. कारण काय सकाळी गावाला एवढी चांगली झोप लागते ना, सकाळी जागच येत नाही. एवढं छान वातावरण आहे गावचं. मौलेत माणसा हो, इकडे माणसं भरपूर आहेत. आपल्या वाडीतच माणसं कमी आहेत. चाललो आम्ही पनवेलला, सॉरी महाडला, नंतर पनवेलला. सकाळी निघणार होतो 8 वाजता. सगळेच लेट उठले, सगळ्यांना लेट झालं. ही आमची शाळा बघा, छोटीवाली सरस्वती विद्या मंदिर दहागाव. ही लेफ्ट साईडला बघा. मागे एक ब्लॉग केला होता आमच्या शाळेवरती. हे खड्डे बघा, प्रत्येक वर्षी हीच अवस्था असते मित्रांनो. हे दहागाव गावाचं शंकराचं देऊळ आहे बघा. बाजूला तलाव आहे. तलावाचं सुशोभीकरण झालं आहे मागच्या वेळेसच, खूप छान केले. पण हे रस्ते बघा बाजूचे किती खड्डे पडलेत. प्रत्येक वर्षी कधी डागडुजी होते, पण ते पावसातून पूर्ण सगळं निघून जाते. पुढे मोठे खड्डे आहेत बघा. रस्त्याची काय अवस्था झाली बघा. रस्ता कमी दिसतोय, खड्डे जास्त दिसत आहेत. आणि ह्या समोर नदीचा पूल दिसतोय बघा. हा आधी पूल नव्हता. आम्ही जेव्हा जायचो हायस्कूलला 5वी 6वीला तेव्हा नव्हता, नंतर बांधला गेला. राईट साईडला साखा होता लाकडाचा, तो असा हालायचा. जाताना खूप भीती वाटायची मित्रांनो तेव्हा. ते राईटला होता. आणि इकडे पोह्यांची चक्की वगैरे होती. आता त्यांनी घर बांधलं आहे. आणि ह्या चक्कीवरती कमीत कमी आजूबाजूच्या गावचे सगळे माणसं तिकडे यायची पोहे बनवायला. आणि ही आहे दळीवाडी. हायस्कूल गर्मी शास्त्रीय स्कूल. पुढचं पुढं काढला. आम्ही पुढे दिसला. काय चालू आहे. इथे पण एक नदी आहे. या नदीचा पूल पण तेव्हा नव्हता 5वी 6वीत असताना. नंतर मग हा बांधला पूल. पूल होता पण खूप छोटा होता. जास्त पाऊस आला की त्या नदीवरचं पाणी वरती यायचं. म्हणजे बाहेरगाव येणारी मुलं असायची ती थांबायची स्टँडलाच. खूप त्रास व्हायचा त्यावेळेस. आता पोहोचलो आहे स्टँडवरती. स्टँडच्या पुढे निघालं होतं. गावावरून परतीचा प्रवास. आधी संस्कारला सोडू महाडला, नंतर पुढे पनवेलला जाऊ. संस्कारला सोडायचं आहे महाडला, त्याच्यामुळे आता कुंबळेमार्ग जाऊ. कुंबळ्यातून महाडला जाऊ. ही बाजूला नदी बघा दिसते. हा लाटवणच्या पुढचा घाट. तिथे पण थोडे खड्डे पडलेत, पण रस्ता चांगला केला पुढे. आता मग लाटवण गाव सोडलं ना की रत्नागिरीची बॉर्डर संपते आणि मग रायगडची बॉर्डर लागते. तर आमचं गाव आहे रत्नागिरीमध्ये, पण एकदम बॉर्डरलाच आहे. आणि आमच्यापासून पुढे रत्नागिरी, म्हणजे जे मुंबईचं अंतर आहे ते सेम अंतर रत्नागिरीचं आहे. हे बघा दरड कोसळले इकडे. इकडे पण दरड कोसळले. पावसाळी वातावरण असतं ना, तेव्हा जास्त पाऊस आला किंवा काय वादळ आलं, या दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढतं. बऱ्याच ठिकाणी घाटामधून असं दरड कोसळताना दिसते आपल्याला बघा. त्याच्यामुळे घाटातून जाताना पावसातून सांभाळून जात जा. हे बघा धुकं बघा पडलं आहे. आम्ही उशिरा निघालो तरी पण बघा किती धुकं आहे. सकाळी 7 वाजता तर किती धुकं असेल. गुरं घेऊन चालले चरवायला वाटतं. चरून आले असले आता घरी चाललेत. किती गुरं पण लाईन चालली त्यांची. पूर्वी प्रत्येकाच्या घरी वाडे असायचे, गुरं असायची, कोंबड्या असायच्या. आता ते प्रमाण खूप कमी होत चाललं आहे, कारण वाडीमध्ये माणसंच कमी आहेत.
तरुण मुलं आहेत की 10वी-12वी झाली किंवा काय पुढं जातं शिक्षण घ्यायला किंवा नोकरीला जातात. त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये जास्तीत जास्त प्रमाण खेड, मंडणगड, दापोली या तालुक्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे स्थलांतराचं प्रमाण जास्त आहे. ते कुठं कमी झालं पाहिजे असं वाटतं मला. कारण त्याच्यामुळे काय ते गावची वाडीमध्ये राहणारी माणसं आता म्हातारी माणसं आहेत. तसं म्हणायला गेलं तर खेडला तर रोजगार आहेत. बऱ्याच ठिकाणी कंपनी झाल्या आहेत. चिपळूणसारख्या शहरामध्ये पण मोठी MIDC आहे. पण आमच्या तालुक्यामध्ये थोडं MIDC नाही आहे अजून. म्हणजे घोषणा झाली आहे पण कधी होते माहीत नाही. रोजगाराचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्यामुळे स्थलांतराचं प्रमाण वाढलं आहे. तर रोजगार असेल तर लोक थांबतील गावच्या ठिकाणी. रोजगाराचं प्रमाणच नाही आहे. हा पण एक मुद्दा येतो आहे. आता मागे बघितलं मी मंडणगडला गेलो होतो. बऱ्याच ठिकाणी असे पोस्टर लावलेत, जागा विकणे आहे, जागा विकणे आहे. जर आपण जागा विकली ना आता तर पुढे आपल्याला त्यांच्याकडून विकत घ्यावी लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल पुढं. त्याच्यामुळे प्लीज माझी रिक्वेस्ट असेल सगळ्यांना की कोकणातली जागा विकू नका. कारण परगावची लोक कोकण बघायला येतात. खास कोकण बघायला येतात कारण कोकण एवढा सुंदर आहे ना. कोकण सुंदर आहे म्हणून सगळे लोक येतात बघायला आपल्याकडे. तुम्ही शनिवार रविवारी गाडी घेऊन फिरास रोडवरती, सगळ्या बाहेरगावच्या गाड्या दिसतील. का? कारण आपला निसर्ग सुंदर आहे आणि तो बघण्यासाठी लोक येतात. त्याला कुठेतरी आपण जपलं पाहिजे. ही सगळ्यांना विनंती आहे की प्लीज कोणी जागा विकू नका. इथं पण एक दरड कोसळले. घाट रस्त्याला बऱ्याच ठिकाणी दिसले रे दरड कोसळल्यात. नशीब बाजूला हॉटेलच आहे. त्या हॉटेलवर नाही कोसळली दरड. हॉटेल वाचलं ते. हे बघा गोमंतक हॉटेल आहे. म्हणजे इकडून जाताना महाडच्या अगोदरच आहे. पण इथे फिश खूप छान भेटतो. मागं माझ्या बड्डेला दादा वहिनींनी मला पार्टी दिली होती तिकडे सगळ्यांना. जेवण एवढं छान भेटतं ना, खूप छान आहे. गाईज आपण आता महाडमध्ये आलोय. हे आहे दादली. दादलीचा पूल आता दादली आता पूल येईल आता. नवीन पूल होतोय. नवीन पूल होतोय. दादलीचा खाली हा काय? खाली काय माहिती. हे बघ हे पूल दादलीचा पूल. हा जुना पूल आहे. पण नवीनच आहे ना वाटतं. हो दादू गेली काय ना? लास्ट डोस गेली. ही नदी भरल्यावर इकडे येतं पाणी. हो ह्याला कळच होतं पाणी काय एवढं? वरनं पाणी ओढतं तर काय. एवढं पाणी आहे. पाणी बाहेर येतो. काय कसं भांडणं पडलं. साधी गोष्ट आहे. गार्डन. हे IT आहे महाडचं. गुलाबी कंपाऊंडच्या मागं IT आहे. ते पोरं शाळेतून निघाले. हे बघा पोरं वगैरे आणि इकडे जाते शाळा आमची. आपण जाणार. शाळा सुटली आता. ट्रॅफिक एरिया ती राईट साईडला आहे ती संस्कारची जुनी स्कूल आहे. स्कूल बस इथं आली 10वी पर्यंतची. नंतर तुम्हाला 11वी-12वीला खेळला गेला. उलटू एकदम पूर्ण ती बघा लाईन ती लागली. राईट साईडची. आता पोहोचलोय महाडमध्ये. संस्कारला सोडूया आता. संस्कारला सोडलं की मग निघूया. संस्कारचा नंबर लागला आता ते पुण्याला लागलाय IT कॉलेजला. तर इकडे तिकडे पण जावं लागेल पुण्याला त्याच्या ॲडमिशनसाठी. बघूया आता कधी जायचं ते. निघालो आता. वहिनीने चिकन केलं होतं कारण वहिनीला माहिती आहे मला जास्त चिकन आवडतं. सकाळी लवकर गेल्या त्या आणि चिकन केलं त्याने. त्या दिवशी पण गेलो होतो चिकन वडे. आता जेवण निघालो आहे. आता महाड सोडलाय पण पाऊस बघा किती तुफान लागलाय. तो एकदम जोरात पाऊस आला रे.
चला तर मंडळी परत आलोय गणेश फरसाण मार्ट मध्ये. हो गेला आता मुंबईला चाललोय परत खाऊ घेऊन चाललेलो. कोणतं गाव ते? केसाने गाव. बघा इंदापूरच्या बाजूलाच आहे. बघा मोठीने पण घेतलंय, दादानी घेतलंय. टिक्की झाले फुल म्हणून आता खाऊ वगैरे सगळं मागच ठेवतो आता, कारण गावावरून भाज्या वगैरे सगळ्या घेतल्यात. गावचा भाजीपाला घेतलाय त्याच्यामुळे टिक्की झाले पॅक. चला तर निघूया आता. आता पोहोचतोय इंदापूरला. खाऊ घेऊन झाला आता. इंदापूर पासून 5 मिनिटावरती येते दुकान. आता आले इंदापूर डेपो. आज पण इंदापूरला पण ट्रॅफिक नाही. आता पुढे काय ट्रॅफिक भेटणार नाही. इंदापूर आणि मानगावची भीती असते, इथं ट्रॅफिक जास्त होते. आमचे भावाजी शूट करतात बघा वॉटरफॉलला. त्यांनी कॅमेरा घेतलाय, मस्त व्ह्यू घेतला आता. बरेच छोटे छोटे धबधबे आहेत बघा इकडे, खूप छान आहे. हे बघा मिनी वॉटरफॉल. आणि हा मोठा खाता आहे हा इकडे. 200 रुपये. काय तिथे म्हणजे सेम टाईप त्या हे कसे आहेत, हे कसे आहेत? ते थोडं ते आहेत बघ त्या. कशाचे असेल? त्यामध्ये किती आहेत? असं आहे. तर दियाचे बोला काय द्यायचे ते. हा? कोण द्यायचे बोला. ते बघा आळूची वडी आहे, तेलीची पानं आहेत, सगळं भाज्या घेऊन त्यांच्या बाजूला. तर इथे पण बघूया खेकडी भेटतात काय. खेकडी मागाशी भेटली नाही तिकडे गेल्यानंतर. बरोबर नव्हती 500ला बोलते, पण खेकडी बरोबर नाही. इकडे बघूया आपल्या तिकडे. इकडे भाज्या वगैरे असतात गावठी, इकडे पण असतात. एकदम हायटाचे बघ. त्या मावशीकडे खेकडे छोटे छोटे होते, तर पुढे जाऊन बघूया खेकडे चांगले भेटतात का, मोठे वगैरे. इथे हापूस आंबे आहेत का, कोणते आंबे आहेत ते? तोतापुरी आंबे लावलेत त्यांनी. मोठे आहेत ते, खेकडे मोठे आहेत. किती रुपये? 5 आहेत त्या. या पण या किती 5 आहेत. किती आहे ना? संपले एवढ्याच. कशा आहेत ना मग कोणी पण घ्यायचे. काय केलं? तुम्ही बोला तुमचा मला, आम्ही थोडं बोललो. आम्ही लेट झालो का? नाही. चल मला बोला. 750. असं घ्या ना. ही वेगळी दे, ही या वेगळी. विश्वास पण चांगले आहे. 600 बांधलेला आहे ना पण. 5 आहेत ना, 5 पण. हे खेकडे घेतले बघा, एवढा मोठा खेकडा आहे. अडीच द्या. आणि हा गावठी आहे. आता पिशव्या द्या डबल. आता काय करायचं, दोन्ही एकत्र टाका एका पिशव्यात. आता
मागच्या एका ब्लॉगमध्ये टाकला बघा डोंगराचा व्हिडिओ, पनवेल ते मंडणगड. कोणी तो ब्लॉग बघितले नसेल तर बघा तो व्हिडिओ. महाडला जेवून निघालो होतो, त्याच्यामुळे कुठे थांबलोच नाही आम्ही. जरा चहा घेऊन निघूया. दादा आणि मोहिते पुढे गेलेत. चला बघूया कुठं थांबलेत ते. विघ्न हरता गुळाचा चहा. बघूया आता चहा घेतलाय का चहा स्पेशल. चहा पिता पिता त्या एकट्या डोंगराच्या खाली सेल्फी काढूया आपण मस्त. मागं डोंगर करतो. एक सेल्फी काढूया मस्त. चला मस्त चहा घेतलाय का ना. काय एक नंबर. पनवेलला पोहोचलो आहे. आता हे निघाले लोक काढवायला. आता हे जातील. तुमची बॅग घेतली का? चला तर आपण जाऊया घरी. ते दोघं गेलेत स्टेशनला. आता आपण जाऊया आपल्या घरी. गावावरून काय आणले बघा पावसाळ्याच्या भाज्या. ही तेरीची भाजी, ही भारतीची भाजी, तुमची भाजी आहे. अजून काय दाखवते? आळूची पाने. भारतीची भाजी कशी बांधून दिली बघा. टाकळ्याची भाजी, टाकळ्याची भाजी अशी असेल आपण. टाकळ्याची भाजी. एवढ्या सगळ्या भाज्या आणल्यात बघ गावावरून. गावाला जाऊन आलो पण फ्रेश वाटतंय आता. खूप छान वाटतंय.